पुढे यायचे विघ्नेश किरण तेलंगी, नाव बरोबर आहे ना? ठीक आहे ना. कोण अपूर्वा संपत गायकवाड, नंदिनी भंडार 12वी, जोरदार टाळ्या नंदिनीसाठी. जानवी दिरे 10वी, आर्या मटकर, अक्षरा संजय जाधव, श्रेया दत्ता नारायणकर, कार्तिक रणजित शिंदे, कशिश भरत, निखिल गोपाल राठोड, चार्मी पटेल, हर्षद ननवरे, शाळेमध्ये टाळी कशी वाजवता सांगतात माहिती का तुम्हाला? कशी वाजवतात शाळेमध्ये? व्हेरी गुड, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. शाळेतल्या सरांनी जर सांगितलं असेल तर बरोबर ऐकतात, आपल्या सरकारने सांगितलं की जरा कंजूसी करतात. चला या ठिकाणी साक्षी वायदंडे, नियती मनोदर, निर्मला राठोड, समीक्षा जाधव, ज्यांची नावं राहिली, श्रेया बरेल्लू, श्रेयासाठी जोरदार टाळ्या. ईशा कोपरेकर, सक्षम बिडला, जोरदार टाळ्या सक्षमसाठी. अजून कोणी विद्यार्थी राहिले असतील तर त्यांनी कृपया पुढे यायचं. राज जेत्री, राजसाठी जोरदार टाळ्या. सुरुवातीला आपण जे विद्यार्थी हजर होते त्यांच्या नावावरती हायलाइट केलं होतं, त्या व्यतिरिक्त नंतरही जे विद्यार्थी या ठिकाणी आलेत, आपल्या लिस्टमध्ये नाव आहे परंतु आता मला हे समजणार नाही की विद्यार्थी कोण आहे, म्हणून जेही राहिले असतील त्यांनी कृपया पुढे यायचंय आणि आपलं सन्मान चिन्ह त्या ठिकाणी स्वीकारायचंय. जोही आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं राहिला असेल प्रत्येकाने पुढे यायचंय. यानंतर शेवटी आपल्याला एक कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याला खूप फोटो घ्यायचा आहे व तुमचं एक प्रशस्ती पत्र सुद्धा आपल्याकडे आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. तर सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत, जोरदार टाळा पालकांनी आपल्या मुलांसाठी द्यायची आहे. मान्यवरांना विनंती आपण बसून घ्यायचं आहे. आज या श्रीराम मंदिर या ठिकाणी हा जो गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला, मी आधीच सांगितलं की या सोहळ्याचं जे औचित्य आहे ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देणे हा आहे आणि त्याच माध्यमातून एक उत्तम नागरिक या भारत देशासाठी घडवणं हे सुद्धा श्रीराम मंदिराचं या ठिकाणी ते कर्तव्य आहे, मंडळ त्यांचं हे काम आहे आणि ते असंच काम या ठिकाणी अविरस अनेक वर्षापासून त्या ठिकाणी श्रीराम ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे. मी यानंतर आपल्यापैकी
जे पालक आहेत पालकांना विनंती करेल की जर आपल्याला कोणाला या ठिकाणी 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण या ठिकाणी यायचं आहे. पालकांपैकी या ठिकाणी आपण श्रीराम मंदिर ट्रस्ट किंवा श्रीराम मंदिरातर्फे हा जो शैक्षणिक सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या सोहळ्याचं औचित्य साधून पालकांपैकी कोणाला आपलं जर मनोगत या सोहळ्याविषयी या ठिकाणी व्यक्त करायचं असेल तर कृपया आपण पुढे यायचंय. हा आपला घरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे संकोच वृत्ती न ठेवता किंवा संकोचपणा न बाळगता आपले शब्द जेणेकरून तुमच्या वतीने इतर पालकांसमोर सुद्धा जातील आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारचं कार्यक्रम या ठिकाणी करण्यास श्रीराम मंदिर ट्रस्टला बळ मिळेल हीच यामागची धारणा आहे. तर कोणी पालक असेल ज्यांना पुढे यायचं असेल तर ते या ठिकाणी येऊन बोलू शकता. मॅडम आहेत ज्यांच्या माध्यमातून जसं मी सांगितलं की आपण ज्यावेळेस घरी असतो तर आई वडील आपले गुरु असतात आणि एकदा आई वडिलांनी शाळेत पाठवल्यानंतर जवळपास 6 ते 7 तास आपण शाळेमध्ये असतो आणि विद्यार्थ्यांना सांभाळण्याचं काम शिकवण्याचं काम गुरु करत असतात आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो गुरु ब्रह्मा त्या निमित्ताने आपल्याला आणि घरात मी म्हणतो टाळ्या वाजवतो, खूप टाळ्या वाजल्या नाही परंतु जेव्हा आपली लाडकी शिक्षिका समोर आली तर खूप जोरात टाळ्या या ठिकाणी वाजलेल्या आहे. आमच्यासाठी सुद्धा ही अभिमानाची बाब आहे आणि गुरुंचा आदर आज राखलाच गेला पाहिजे. की गायकवाड मॅडमांना विनंती करतो की आपण आपलं गौरव करू. ऍक्च्युली हा पहिल्यांदाच मी असा सोहळा बघते, पण मला खरंच छान वाटतं इथे येऊन की जेणेकरून तुम्ही मुलांचं जे कॉन्फिडन्स आहे ते वाढवताय, त्यांना अजून पुढे 12वी मध्ये 11वी मध्ये आणि पुढच्या वाटचालीमध्ये त्यांना खूप पुढे जायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहन देताय. थँक्यू सर अँड थँक्यू फॉर अप्रिशिएटिंग आवर चिल्ड्रन. धन्यवाद मॅडम. त्यानंतर मी गिरीश नरावरे सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्या गिरीश सरांसाठी. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गौरवलालजी जैन सर, तसेच विवेकजी शिंदे सर, तसेच वाघनाईक सर, सर्व ज्येष्ठ मंडळी, तसेच सर्वजित वाघनाईक सर व इथे जेवढे आयोजक आहेत सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की विद्यार्थ्यांना नेहमी पूर्ण वर्षामध्ये हा जो विद्यार्थ्यांचा जो काळ आहे हा कोरोना काळातला 2 वर्षाचा काळ आहे, ज्या काळामध्ये विद्यार्थ्यांना खूप अभ्यासामध्ये संघर्ष करावा लागेल आणि तो जो फल आहे तो भरून निघणं फार अवघड होतं. पण या विद्यार्थ्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि त्या 2 वर्षामध्ये त्याच्यानंतर लगेच त्यांची 9वी आणि लगेच 10वी आली, त्यामुळे त्यांना अभ्यासातून रिकव्हर करायला खूप वेळ लागला. खरंच या विद्यार्थ्यांचं मनापासून आपण अभिनंदन केलं पाहिजे यासाठी आणि त्या पालकांचंही अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी खूप चांगला सपोर्ट विद्यार्थ्यांना केला. विद्यार्थ्यांना यश मिळाल्यानंतर कुठे ना कुठे माझ्या शाळेतल्या बरेच विद्यार्थी इथे बसलेले आहेत. माझ्या शाळेतली आर्या मोटकर हिला तर 92% मिळाले, अभिमानाची बात आहे. आणि या विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या त्या वर्षामध्ये खूप मेहनत केली आहे, कष्ट केले म्हणून आज तुम्ही इथे बसतात. कुठे ना कुठे कौतुकाची थाप मिळाली, कुठे ना कुठे असं एक व्यासपीठ मिळालं जिथं आम्हाला कुठेतरी मुंबईत देताना आमचं कुठेतरी फोटो काढावा, कुठेतरी टाळ्या वाजवाव्या असं प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न तुमच्या माध्यमातून पूर्ण झालं. मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद. विद्यार्थी घडवण्यामागे शिक्षकांचा महत्वाचा वाटा असतो म्हणून शिक्षकांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या देऊया. आणि खऱ्या अर्थाने आपल्यापैकी एक मुलापैकी एक मुलगा व मुलींपैकी एक मुलीने या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. या लवकर यायचं आहे. आणि बघा जीवनामध्ये आवश्यक असल्याचं तुम्हाला आता संकोच निर्माण होईल, काय बोलू. जीवनामध्ये आवश्यक आहे कम्युनिकेशन. स्टेजवरती उभं राहून बोलण्याची ताकद जर तुमच्यात आली तर तुम्हाला जीवनामध्ये कोणी हरवू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. वक्तृत्व हे जे आहे ना जीवनामध्ये फार आवश्यक आहे. पुढे जेव्हा तुम्ही मोठे व्हाल नसतं, तुम्ही कशा प्रकारे कम्युनिकेट करता त्या कम्युनिकेशनला फार महत्व आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना विनंती करेल की संकोच न बाळगता आपण पुढे यायचंय. तुमच्यापैकी एक विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी मला अपेक्षित आहे, कुठलाही विचार न करता या ठिकाणी यायचं. चला यावर पुढे
व्हेरी गुड, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. माझं नाव सौक्षा सकाराम जाधव आणि मी केलं दत्ताजी गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज खंडीमध्ये शिकत होते. एक आमचे सर पण आहेत आणि मी सगळ्यांचं मनपूर्वक थँक्यू सगळ्यांना की तुम्ही सगळ्या स्टुडंटसाठी एवढं मोठं हे केलं आणि आम्हाला खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. बघा, बोलायला कधी संकोच करायचा नाही, कारण असं म्हणतात जिसकी आंखें खूबसूरत होती है उसको दुनिया खूबसूरत दिखती है. जिसकी आंखें खूबसूरत होती है उसको दुनिया खूबसूरत दिखती है, लेकिन जिसकी जुबान खूबसूरत होती है ना वो दुनिया को अच्छा दिखता है. आलं का लक्षात? आणि म्हणून आपल्या बोलण्यामध्ये कधीही संकोच करायचा नाही. चला, विद्यार्थ्यांपैकी आता अजिबात बोलायची वेळ आली पाहिजे. मुलांपैकी एक जणांनी उठायचं आणि या ठिकाणी यायचं, आपलं मनोगत व्यक्त करायचं. मुलीची कॉम्पिटिशन आहे तुमच्याबरोबर, मुली तिथं आले. चला, मुलांपैकी एक जण. कारण शेवटी करता का विद्यार्थ्यांना पुस्तकी आपण खूप ज्ञान मिळवू शकतो, पर्सेंटेज मिळवू शकतो, पण समाजामध्ये वावरत असताना तुमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कलागुण विकसित व्हावे. त्याचा एक वक्तृत्व हा जो गुण आहे तो सर्वात सत्कार करूया. यानंतर आपण या